काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असं वक्तव्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेलं आहे। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातल्या काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांसोबत केली। काही बेरोजगार तरुण झुरळांप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले। असे तरुण पुढे जाऊन माध्यमं, समाज माध्यमं आणि माहिती अधिकार म्हणजेच आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी शुक्रवारी नोंदवलेलं आहे। आमदार रोहित पवारांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। भारतीय युवकांची तुलना झुरळांसोबत करणं अजिबात स्वीकारार्ह नाही। बेरोजगार युवक आणि आरटीआय कार्यकर्त्यांना एकाच तराजूत तोलणं योग्य नाही। जर संस्थांना युवकांच्या प्रश्नांची भीतीच वाटत असेल तर ही समस्या युवकांची नाही तर सिस्टीमची आहे, हे आधी समजून घेण्याची गरज असल्याचं रोहित पवार म्हणतात। झुरळासंदर्भातल्या वक्तव्यावर आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। देशातल्या तरुणांवर ही टीका नव्हती। माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, फेक डिग्रीचा वापर करणाऱ्यांवर मी टीका केलेली होती असं स्पष्टीकरण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आता दिलेलं आहे। सर्व लोकप्रतिनिधींचं मानधन 1 वर्षासाठी गोठवा अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलेली आहे। थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केलेली आहे। स्वतःचंही मानधन थांबवण्याची तयारी असल्याचं सावजी यामध्ये म्हणतात। देशातल्या 5 राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर देशावर मोठं आर्थिक संकट ओढावलेलं असून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी देशातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचं मानधन 1 वर्षासाठी गोठवण्यात यावं अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजींनी केलेली आहे आणि याच संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहत देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। पाच राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशात आलेले बिकट आर्थिक संकट आपण व राष्ट्रपती सहित सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींनी सोबत माझेही मानधन 1 वर्षाकरता गोठवण्यात यावे। 19 तारखेला होणारं बच्चू कडू यांचं आंदोलन आता रद्द झाल्याचं समजतंय। दिव्यांगांसंदर्भातला तो GR रद्द झाल्यानं त्यांनी आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। UTI कार्ड मिळेपर्यंत अनुदान न देण्याचा GR मागे घेतला गेलेला होता। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हा GR मागे घेतला गेला। सर्व दिव्यांग बांधवांचे 4 महिन्यापासून मानधन बंद होतं, कारण UTI कार्ड नाही म्हणून मानधन दिलं जाणार नाही असं तुगलीक निर्णय सरकारनं काढलेला होता। त्याच्यामुळे मानधन बंद होतं। तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असताना सुद्धा मानधन बंद केलं होतं। या दोनही गोष्टीसाठी आपण 19 तारखेला आंदोलनाचा इशारा थेट मंत्रालयात आंदोलन करू असं आपण इशारा दिला होता, पण या दोन्ही गोष्टी आता सरकारनं पूर्ण केलेल्या आहे। 19 तारखेचं आंदोलन आपण मागे घेत आहोत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात सीबीआयनं छापेमारी केलेली आहे। आरोपी मनीषा वाघमारेच्या पतीच्या रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे। सीबीआयकडून 12 तास तपास झालाय। CCTV फुटेजेस देखील तपासले गेलेले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुण्यातनं मनीषा वाघमारे या महिलेला सीबीआयनं अटक केलेली असून वाघमारे हिचे पती संजय वाघमारे हे डॉक्टर असून त्यांचं पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरामध्ये डेंटल डिझाईन नावाचं रुग्णालय आहे। या ठिकाणी जवळपास 12 तास सीबीआयनं धाड टाकत तपास केलाय आणि इथले CCTV फुटेजेस देखील तपासलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।